नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी गाण्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। तर आता आपण वाघबीळचा सुंदर असा ट्रेक करून तर इथून आता आपण अजून एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी चाललोय, ते म्हणजे कर्नाळ्याला। तर तिथे आम्ही काय काय करणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच, कारण आता आम्ही जस्ट ट्रेक करून खूप थकलोय। आता आम्ही काही खाल्लेलं नाही, तर आपण कुठेतरी काहीतरी खाऊया, थांबूया मध्ये आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया। त्यामुळे चला व्हिडिओची सुरुवात करूया। आता आम्ही एका कल्ले नावाच्या गावातून आतमध्ये चाललो, राईट। तिथे एक हाईड आहे, म्हणजे ऍक्च्युली आम्ही एक असा परिसरातच आहोत, म्हणजे जी मेन गेटने जी एंट्री होती तिथे नाही चाललोय आपण। पक्ष्यांचे नाही, इथे मायग्रेट होऊन काही पक्षी येतात, त्यांचे काही हॅट्स तयार केले जातात तिकडे। तेच ऍक्च्युली काय ते आपण बघायला चाललोय। थोडा आपल्या इंटरेस्टचा आणि थोडा वेगळा विषय। सायमल्टेनियसली मी मॅप पण बघते, हो राईट मॅप पण बघते आणि व्हिडिओ पण करते। बेसिकली आता आपण इथे कर्नाळ्याला जे आलोय पनवेलमध्ये, ते आपण यासाठी आलोय की पक्षी निरीक्षण करायचंय। कोणता पक्षी काय वगैरे ते सगळं सांगते दादा तिथे गेल्यावरती। हे हाईड तयार केले ग्रीन कलरचं नेट लावून, त्याच्या आतमध्ये 3-4 लोक बसतील एवढीच जागा आहे, जास्त मोठं नाहीये। आणि इथे समोर आता हे जे दिसतंय का तुम्हाला, हे जे केलेलं आहे ना सगळं, त्याच्या आतमध्ये त्या पक्ष्याचं घरटं आहे आणि त्या घरट्यामध्ये तिने 5 पिल्लं आहेत। हे आपण बघायला बेसिकली इथे आलोय। आणि असे बरेचसे पक्षी जे बाहेरच्या देशांमधून आपल्याकडे येतात, आपल्या भारतात येतात, इथे ब्रीडिंग करतात आणि मग ते त्यांचे उडून जातात। तर त्या सगळ्याची माहिती घ्यायला पण इथे आलोय। तुम्ही तुमचं इंट्रोडक्शनच नाही दिलं ऍक्च्युली, सांगा। मंदार, फाउंडर jungle-dekho.com आणि मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, ज्यांच्या सोबत आपण ताडोबाला पण चाललोय नोव्हेंबर मध्ये। 19-20-21 का 20-21 नोव्हेंबर, 20-21-22 हा, म्हणजे नोव्हेंबर मध्ये आहोत आम्ही। इंस्टावर फॉलो करा, तिकडे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतीलच। तर आपण फक्त ताडोबाच नाही, आपण बरंच काय काय कव्हर करणार आहे। तर त्याची एक पहिली पायरी म्हणजे आम्ही इथे आलोय पक्षी बघायला, आणि आपण असं आता इथून पुढे बरंच काय काय बघणार आहोत, बरोबर ना? हो बरोबर, भरपूर जंगल फिरायची, इंडियन वाईल्ड लाईफ आपल्याला सगळे कव्हर करायची। आणि हे सगळं मी का सांगते, म्हणजे जसं आता हे फोटोग्राफर म्हणून आहेत म्हणून ते हे सगळं करतात। तर मला असं वाटतं की आमच्यासारखे, म्हणजे माझ्या आणि अमोल सारखे जे निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना असं वाटतं की अरे आम्हाला पण हे सगळं जवळून बघायचंय, अनुभवायचंय, तर त्यांच्यासाठी ही संधी आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही जंगल देखोला त्या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही सुद्धा येऊन हे सगळं प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकता। आता आम्ही व्हिडिओमधून तर तुम्हाला दाखवूच हा पक्षी, त्याचे जे काही फीडिंग आणि जे काही प्रक्रिया प्रोसिजर चालू ती आम्हाला तुम्ही दाखवता येईल, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी येऊन बघितलं ना, तर त्याचे जे कलर आणि ते जे सगळं आहे ना, म्हणजे आम्ही थोड्या वेळासाठी तर आम्ही व्हिडिओ काढायला पण विसरून जातो, इतकं ते सगळं इंटरेस्टिंग आहे बघायला। तर बाकीच्यांनी पण यावं आणि हे सगळं बघावं, त्यासाठी हा प्रयत्न, हे व्हिडिओ, हो ना? हेच ते दादा, त्यांचे ते हाईड आहे। तर हे दादा, गणेश दादा, जे पूर्णपणे हाईट सांभाळतात आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात, गावातलेच आहेत आणि ते सोबतच कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये कार्यरत पण आहेत। या दादांचे मित्र आहेत। तुम्ही पण पहिल्यांदा आलात? हो, पहिल्यांदा। एक्सपिरियन्स कसा होता? अगदी छान, खूप मस्त ना? खूप छान। तेव्हापासून तुम्हाला असं वाटलं नसेल ना की उठून जावं म्हणून? तो पक्षी कुठला असेल, तर मला जनरली वाटलं आपण फोटोज वगैरे बघतो किंवा आपल्या विंडोज मध्ये येतात, त्यापैकी एखादा असू शकतो, पण हा पाहिल्यानंतर मी अगदी अवाक झालो। खूप, तुम्ही तासंदाज बसू शकते अगदी। काय बघायला आले पण ते सांगा। आपण बघायला आलेलो आहोत ओडीकेफ, ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर। ते एकच दिसणार आहे का? पेअर असती। ओके। ते साधारण समोर जे आहे ते त्यांचं घरटं आहे। अच्छा। त्याच्या आतमध्ये ते समोर होल दिसते ते, हा, जे व्हाईट हा कळलं, हा ते त्यांचं घरटं आहे, हे वाला ना? हा बरोबर। तिथून ते आतमध्ये ये जा करतात। आता जस्ट एक 20 मिनिटापूर्वी ते एक बाहेर पडलाय। अच्छा,
पण मग आता आपण एवढी माणसं इथे असताना पण ते आपण कुठे डिस्टर्ब करतो त्यांना काय? नाही बा, आपल्या आवाजाने काय नाही, ते त्यांचं ये जा करत राहतात. हो. आता इथं जी हाईट तुम्ही बघताय या हाईट वरती साधारणतः अशीच सगळी लोक बसतात. पण मग नॉर्मल जर कोणाला यायचं असेल इथे का फक्त फोटोग्राफरच येतात? फोटोग्राफर किंवा मग आपल्यासारखे बघणारे येऊ शकतात ना. पण मी यांना कॉन्टॅक्ट करून यायचं असं? इथं ऍक्च्युली 5-6 हाईट आहेत, माझ्यासारखे 5-6 लोक आहेत जे करतात. बेंगॉल वेको सोबत काम करतात. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हालाच कॉन्टॅक्ट करायचं असं. पण मग ते बाकीचे 5-6 हाईट आहेत तिथे वेगवेगळे पक्षी आहेत की हे जे आहेत ODKF सध्याला हे येतात. ह्याच्यानंतर ब्लॅक नॅक मोनार्च आहे. ओके, सीझन वाईज नाही, ब्लॅक नॅक मोनार्च आणि आता ह्याची पेअर म्हणजे हेच इथं आता जास्त ब्रीडिंग पिरियड चालू आहे त्यांचं. ओके, तो त्याला ह्या कंडिशनला पण उचलला. अमोल झूम कर जायला, तो पण सरळ दिसतोय बघ कसा दिसतोय ना. हा त्याला पण उचलू शकतो आराम. सापाला नाही सोडत तो. ते दिसायला एवढंच दिसतंय ते पक्षी. तो एवढाच असतो. त्याचा स्पीड भयंकर तुफान मध्येच मारतो. तो आला वरती आता त्याच्या जागेवर 100% तिथे आला तर उचललं त्याला. ह्या कंडिशनला तुम्हाला लाईव्ह केली, मलाही फर्स्ट टाइम मिळाला असं ODKFची लाईव्ह. तर हे पक्षी साधारण कुठून येतात, कुठून मायग्रेटरी? पक्षी आपल्याकडे साधारणतः श्रीलंका वगैरे असं मलेशिया त्या भागातनं आपल्याकडं ब्रीडिंगसाठी येतात. अच्छा, ते फक्त जून जुलै ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे असतात, पावसाळ्याजवळ असतो तोपर्यंत. 18 दिवसाचं साधारण हे अंडी उभवायचं यांचं हे असतं टाइम पिरियड. आणि त्याच्यानंतर 21 दिवस ते पिल्लांना खाऊ घालतात. साधारणतः 22व्या दिवशी सगळी पिल्लं नेस्ट आउट होतात. इतका फास्ट ते त्यांना खाऊ घालून मोठं करत असतात. कारण त्यांचं जे फीड असतं ते सगळं प्रोटीनच असतं मोस्टली. फीडमध्ये बेडूक असतो, मासे असतात, साप असतो. साप म्हणजे साप सुरळी टाईप साप सुरळी. त्यानंतर पाली असतात, समोर बघतात तसे सरडे असतात. कधी तुम्ही याच गावातले? हो. मग किती वर्ष झाले तुम्ही हे करताय? आता 6 वर्ष. पण मग आता जे तुम्ही कॉलिंग वगैरे म्हणालात ते तुम्हाला आता सगळं सवयीने माहिती पडलं असेल. ते आम्हाला त्याचं सवय झाली ना परफेक्ट. त्यांचं ऐकून मग तुम्हाला तर प्रत्येक पक्ष्यांचे वेगळे वेगळे कॉलिंग समजतात. आम्ही जेव्हा निसर्गात जातो तेव्हा आमचा डायलॉग असा असतो की वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात. आम्ही हे बोलतो, पण कोणत्या पक्ष्यांचा आवाज येतो आम्हाला माहित नसतो. नाही, मारुती चितमपल्लींचं मारुती चितमपल्लींचं पक्षी कोश नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढे पक्षी सापडतात तेवढे पक्ष्यांची बऱ्यापैकी चांगली माहिती, बाहेरून कुठले येतात, इथले कुठले. पण मग पुस्तकामध्ये पक्षांची माहिती दिलेली असते. हो, त्यांचं जे कॉलिंग आहे ते तुम्हाला जंगलात जाऊनच समजणार. शेवट तुम्हाला ते प्रॅक्टिकल द्यावंच लागतं कुठल्याही गोष्टी. आणि त्याचा एक्सपिरियन्स हा कंटिन्यू आहे. म्हणजे आज आलो आणि परत 6 महिन्यांनी जातो असं नाही. असं नाही, एकदा तुम्हाला जगावं लागेल तिकडे, जंगलात जगायचं. फॉरेस्ट मध्ये आम्हाला लगेच कळते कंटूर आहे ना, आपल्या कर्नाळा बर्ड समजून मध्ये तिथं असतो ना, त्यावर परफेक्ट समजतं. कधी कधी आपण गायडन्स मध्ये करतो ना. आता आपण अजून एक पक्षी जो असा वेगळाच, म्हणजे मी कधी तो त्या पक्षाला पुस्तकात पण बघितलं नव्हतं. नाव सांगितलं ते पण मी चुकीचं घेतोय. मोनार्च आहेत ब्लॅक नॅप मोनार्च. नाही, म्हणजे जे पक्षी आपण पुस्तकातही बघितले नव्हते ते आपल्याला असे डोळ्याने बघायला मिळतात. आणि म्हणजे नुसते ते पक्षी नाही, तो पक्षी बघितला पण असेल. नाही, मला सांगतो मे बी जंगलात बघितला असेल. मे बी बघितला असेल माहिती. सो बेसिकली आम्ही आता अजून एक दुसरा पक्षी आहे त्याचं घरटं बघायला, आणि तिकडे पण फिडिंग चालू आहे. आणि ते घरटं तर असं वरती आहे. म्हणजे आता हे कसं होतं, जमिनीच्या आतमध्ये ना, खाली मातीत आतमध्ये होतं, तर ते असं झाडावरती घरटं आहे. तर ते आणखीन खूप भारी दिसणार आहे बघायला. मला तर खूपच भारी वाटतंय. आपण
मी ना म्हणजे अमोल माझ्याकडे ना शब्द नाहीयेत. मी सकाळी म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वाघबीळला जे मी बोलली ना, आज दिवसभर आपण इतका सुंदर निसर्ग बघितलाय, पावसाळ्यातला सगळा जो पट्टा आहे. आणि मी परत तेच म्हणेन की याला काही तोडूच नाही. मी कॅमेरा पण त्याला जस्टिस देऊ शकत नाहीये, आयफोनही त्याला जस्टिस देऊ शकत नाही. इतका सुंदर निसर्ग आहे. माझ्या चॅनलचं नाव मराठी कन्या हे मी जेव्हा ठेवलं पहिल्यांदा ते मराठी कन्याच नाव आहे. मी कंटेंटही फक्त मराठीतच करते सुरुवातीपासून. असं नाही की एक्सपेरिमेंट म्हणून इंग्लिश हिंदी केलं आणि मग मराठीत आली, असं काही नाही. तर मला खूप अभिमान आहे आत्ता सध्या ज्या घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये की मी महाराष्ट्र लोकांपर्यंत पोहोचवते आणि मी मराठीतच व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी त्या पोहोचवते. याचा मला अत्यंत अभिमान आहे. तिथे बघा ना किती सुंदर दिसतंय. या झाडांचा जो आकार आहे तो त्या ढगांनी पण घेतलाय सेम. कसला भारी निसर्गाची कला वगैरे ना, कशी जादू दिसते. म्हणजे ज्याची नजर असेल त्यालाच दिसेल ते. ओ मी व्हिडिओ बनवत मी एकटीच मागे राहिली की काय, गेली मला सोडून सोडून. आता बघ मला ऍक्च्युली इथं असं इथे झाडांमध्ये दिसत पण नाहीये बघ, पण मी आता झूम करून दाखवते किती ते हाईड आहे ते स्पॉट कसं झालं. पण पोरांची कमाल आहे ना. कोणी शोधून काढलं ते? ही पोरं दिवसभर जंगलातच फिरत असतात. तू ते समजत पण नाहीये. आता ते इथं घेतलं ह्या कॅमेऱ्यात तर कळलं. मी नाही आता जर मी आपल्या 0.5 ला बघितलं तर त्याच्यात काय दिसत काहीच समजत नाहीये. पण तेच आता इथे किती क्लिअर दिसते ते. आणि इथे 0.5 मध्ये पण दिसतंय, पण ते घरटच आहे काय आहे, कोणाचं घरट आहे काही समजत नाही त्याचं. मग मेल पण असं येऊन बसणार याच्यावर. आता त्याच्यामध्ये तो पक्षी आलेला आहे आणि आता दिसत मला जोडी आली. दुसरा आला आता. एक उडाला एक येऊन बसला. घर बनवलं कसं असेल ते नाही का, काड्याने. हो ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पक्षाचं नाव सांगा. आम्ही ते ब्लॅक नॅप मोनार्च. ब्लॅक नॅप मोनार्च. काळी टोपी असते त्याला. हा मेल बसलाय समोर, त्याला काळी टोपी त्यामुळे त्याला ब्लॅक नॅप. फिमेल ब्राऊन कलरची असते. याच्या आधी होती जी मागं ब्राऊन कलर असतो. ब्राऊन विंग्स थोड्याशा अशा. किती दिवसात त्यांचं म्हणजे नेस्ट असतं? सेम 18 दिवस अंडी आणि 21 दिवस पिल्लं. 18 दिवस अंडी उबवायची आणि मग नंतर त्यांना 21 दिवस त्यांना फीड करायचं. ओके. आणि हे पण मायग्रेटरी बर्ड्स आहेत? नाही, हे आपले, हे इथलेच आहेत. हे एवढे सगळे लोक मिळून पक्षी बघतात, कोणाचा विश्वास बसेल का? आणि ते पण एवढ्याशा गळट्यातलं ते पक्षी. आता आम्हाला खूपच छान बघायला मिळालं फुटेज. नाही डोळ्यांनी तर बघतोच आहे, फुटेज पण मस्त मिळालं. आणि आमच्या बॅटऱ्या दोघांच्या पण मोबाईलचे डेड झाले, त्याच्यामुळे आता व्हिडिओ आपण थोडे बाहेर पडल्यावर संपवला. येस. चला आम्ही इकडचं तर आवरून निघतोय. झालं आमच्याकडे डे पण एंड व्हायला आलाय. अंधार होईल आता. डे पण एंड होते आणि बॅटरी पण डेड होते. लाईट गेली 7 वाजले. हो 7 तर वाजलेत. जंगलामध्ये लाईट गेली की बाहेर निघायचं. आता पूर्णपणे अंधार व्हायच्या आधी आपल्याला थोडं पुढे जायला लागेल ना. मग अंधार झालाच आहे ऑलमोस्ट. 7 वाजलेत. आजचा एकदम सफल संपन्न दिवस झालाय आणि आता 7:30 झालेत. अंधार तर झालाच आहे. आमच्या दोघांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या पण डेड झालेत, कारण आम्ही रील आणि मोठा व्हिडिओ असं दोन्ही सगळं शूट करतो त्याच्यामुळे. तर आता आपण पटकन इथे निघूया, कुठेतरी मध्ये छोटासा ब्रेक घेऊया जिथे आपण काहीतरी थोडंसं खाऊ पिऊया पण, आणि मोबाईल पहिले चार्ज करूया, कारण कुठे जर मध्ये मॅप लागला तर अजिबातच बॅटरी डेड झाली. तर आता आधी पटकन आपण इथून निघूया. चला.